सो हे आहे माझा गावाकडलं डे 2. सकाळचे वाजले होते 6 आणि कोणी उठलं पण नव्हतं. तर बघा अंधारात मी उठले. मग तेवढ्यातच मामी इथं ताक करत होते. सकाळ सकाळी ताक बघितलं आणि मला असं पिऊ वाटलं, तर तलब लई आहे ताकाची आंबीलची. मग मी मामी करायला आले ते तेवढ्यातच म्हणले मला पियाला द्या म्हणून. सो मामी हो दे तर म्हटल्यात. मग पप्पा अजून मामा शेतातून आले होते कारण तरकारी आणायला जायचं होतं. मग बापू अजून आमची इकडे चिल्लर पाटी सगळे उठले होते. थोडं उजळलं होतं. मग त्यानंतर इकडे कणू कसं असलेलं आहे. मग पप्पा अजून मामा गेले तरकारी आणाय. हे पोते वगैरे देत होतं भीमा. मग मला पण भूक लागली होती, सो मी ब्रश करून घेतले. आंघोळ करण्याच्या आधीच जेवाय बसले. भूक लई लागली होती. मग जानू पण इकडे माझ्याबरोबर जेवत होती. तिला स्माईल दे म्हणून कॅप्चर करला आणि हसलेली ती. मामा अजून त्यांची तात्या बघा किती प्रेम आहे दोघात. मग थोडं शेताकडे एक फेरी मारून आले. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतले. आंघोळ करून थोडंसं शाईन मारले. एक स्नॅप वगैरे टाकले. ते तर मॅन्डेटरी आहे. मग कणू सांडलं होतं खाण्यासाठी. आपलं कसं आहे, काय बी बघितलं म्हणजे त्याच्यावर उडी पडतं. मग पप्पाला कापून द्यायला लावले. आमची बहीण पण खायला बसली होती. सो मग मी कसं सोडू शकते. मग ह्यानं मला कट करून देत होतं. मी एक 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 खात होते. असं कधी भेटलं नसल्याने करत होते मी हर एक चीजासाठी. सगळे हसले ते मला बघून. कारण आपले असं सगळे एका जागी जमा झाल्या ना लगेच खुशी होती. मग थोडी भूक लागली होती. माझी बहीण जेवल्याला मी म्हटले मला पण चारू म्हणून. सो तिनं काय कवा बी भांडत्या कर ह्या बरला चारूली. मग हे चिल्लरपाटी बी इथं बसून असं जेवत होती. मधी मामी पण सगळे जेवत होते. मग त्यानंतर इथं मायलेकीचं तर अलगच चाललं होतं. मम्मीला सोनाचे कानातले चैन घालत होते.